तुम्ही आता बरोबर येऊ नका, काही असेल तर प्रांत तुम्हाला फोनवर सांगतील. आता तिथं ते जे काही बंद केलं 1-2 ठिकाणी ती सगळी घाण चिखल थोडासा झाला ते काढून घ्या, म्हणजे तो रस्ता क्लिअर होईल. तिथं काही हे नाही. काही असा कचरा काढून ते पोती बाहेर ठेवलेली ती सगळी कलेक्ट करा. आणि तुम्ही त्या रस्त्याच्या इथं मी एका ठिकाणी बघितलं तसा छोटा खड्डा पडलाय, तर आता तो खड्डा ते सिमेंट नाही, मी आता काटेवाडीला एका ठिकाणी पडला होता वळतो माझ्या इकडे गोठ्याकडे, तर ते सिमेंटनी कालून असं भरलं तर ते राव चांगलं राहिलं. तर त्याच्यावर तिथं माती बिती काही टाकू नका, सिमेंटनी कॉन्क्रीटने ते भरून टाकलं. एवढा रस्ताच आहे, आता तोंडावर आहे, वळणाच्या ठिकाणीच आहे. जे काही तुम्हाला योग्य असेल त्याचं. आणि याच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं थोडंसं रोजगार किंवा हे असं काहीतरी लावलं दिलं नुकत्याची चोरीगिरी नको. आणि सगळ्या इथल्या नागरिकांनी सहकार्य करा. कुणी बघायला आलं तर तिकडं नकद आता आता पण इतकी गर्दी इथं केली, म्हणजे काहीतरी हे झालं तर अडचण यायला नको. आणि मला स्ट्रक्चरल ऑडिट कधी करून देतोय, कारण ते म्हणतात की खालच्या ह्याच्यात थोडंसं खचलंय. हे नाही हो स्ट्रक्चरल ऑडिट. हे कुठे रेल्वेच्याकडे बघायला ड्रॉइंग आहे करून सोसायटी आहे का काय, पण सोसायटीकडे बघा असलं तर बरं. बारामतीत 100 वर्षात नाही पडला एवढा पाऊस पडलेला आहे. आता आम्ही सगळे बघितलेलं स्ट्रक्चर ऑडिट करावं लागेल. ते केले कोण आहेत त्यांच्याकडनं आम्हाला ड्रॉइंग घ्यावे लागतील. आमचे पीडब्ल्यूडीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर सगळे बरोबर आहेत. हे सगळं केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. एक गोष्ट चांगली आहे की पलीकडं काळवट फार वर आहे, म्हणजे खाली सगळं हार्ड आहे. त्याच्यावर जर आज पाऊस थांबला, उद्या थांबला 2-4 दिवस तर कोरडं झाल्यानंतर फरक पडेल. पण तरी देखील इथं सध्या तुम्ही नातेवाईकांच्याकडे किंवा कुणाकडे राहिलेलं जास्त बरं, उगीच धोका नको. कारण आज तारीख 26 आहे. 28 तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे जोरात. रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे. तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही पण सहकार्य करा. जे निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही, जी काळजी घ्यायला पाहिजे ते आपण सगळी घेतोय. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. काही असेल तर ताबडतोब प्रांत तुमचे मामलेदारचे, चीफ ऑफिसरचे, राठोडांचे, इतरच्या पीआयचे 5ही नंबर देऊन ठेवा. आपले सुभाष पाटलाचे, अमोल पाटलाचे, पण ते लिहिताना पीडब्ल्यूडी, प्रांत, तहसीलदार, चीफ ऑफिसर, नगर परिषद, म्हणजे मग कुठले संबंधित असेल तर त्यांना पोलीस, असं ते सोपं जाईल लोकांना. आपण ते ह्यालाही देऊ, व्हॉट्सअपवर पण सोडू. आता आम्हाला हे निसर्गाचं मान्य होतं मग आले. सगळ्यात आमचं आज रस्त्याची, कारण हे लोक बिल्डर आहेत, त्यांनी जर साईड मार्जिन सोडून खोदाई केली असती तर आज आम्हाला ही वेळच आली असती. आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून सांगतो 10 पोकलेन लावली, ते ब्लॅस्टिंग उडवले जात आहे त्यांनी. तुम्हाला माहिती मी दर आठवड्याला इथं असतो, आणि दर आठवड्याला 6 वाजता पाणी पुणे कलेक्टरला सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. सगळ्यात जास्त पाऊस झाला दौंड बारामती. अरे झालंय तर वर्षाची सरासरी निम्मा पाऊस एका दिवसात पडला. 7 म्हणजे बारामतीतल्या आकडे 7 इंचाचे, सरासरी 14 इंचाची. कॅनल फुटले, हे पुढं पहिल्यांदा बघू.